हा एक लेख मला सुचला, तो मी आपणास वाचून दाखवतो. माझा लेख, या लेखाला मी नाव दिलं आहे नवीन काहीतरी. नवीन काहीतरी. आपणाकडे अनेक म्हणी प्रचलित आहेत. काही म्हणी खूप अर्थपूर्ण आहेत. काही म्हणी खूप अर्थपूर्ण आहेत, पण काही म्हणींवर आपले ऑब्जेक्शन आहे. तुम्ही म्हणाल कशामुळे ऑब्जेक्शन? तर त्या म्हणी आमच्या विचारशक्तीला पटत नाहीत. उदाहरणार्थ, ही पहिली म्हण पहा, अडला हरी गाढवाची पायधरी. ही जी म्हण आहे ती घ्या. ही म्हण तयार करून आपण बिचाऱ्या त्या गाढवाचा अपमानच केला आहे असे वाटते. खरं तर गाढवासारखा इतका कष्टाळू प्राणी दुसरा कोणताच नाही. बिचारा मरतो, कष्ट करून थकतो, पण त्याचं कोणाला काही वाटत नाही. त्याला विचारशक्ती नसते हे मान्य, थोडा निर्बुद्ध असतो होई मान्य, पण त्याच्या अमर्याद कष्टांची काही किंमत आहे की नाही? आता कमी बुद्धीची आणि विचारशक्ती नसलेली अशी काही माणसं नाहीत काय? मग गाढवालाच का बरं तसं म्हणावं? त्याऐवजी अडला हरी मूर्खाचे पाय धरी अशी तरी म्हण निर्माण करा. ती म्हण माणसांनाच लागू पडते, गाढवाला मध्ये घेऊ नये. आता ही दुसरी म्हण पहा, काना मागून आली आणि तिखट झाली. काय बरे ते? म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की मागाहून आली आणि वरचढ निघाली, असा त्याचा अर्थ. पण त्यासाठी डोक्यामागून कानामागून कशाला जायचं? सरळ अशी म्हण बनवा. कोणती? गोड समजून केली आणि तिखट निघाली. गोड समजून केली आणि तिखट निघाली. पहा किती छान वाटते ही म्हण ऐकायला. आता ही तिसरी म्हण पहा. तिसरी म्हण कोणती? हसतील त्याचे दात दिसतील. म्हणजे काय तर काही कार्य करताना लोकांची पर्वा करू नका. लोक काहीही म्हणू तिकडे लक्ष देऊ नका, असा त्याचा अर्थ. पण आम्हाला ही म्हण कमजोर वाटते, कारण दात तर सर्वांना असतातच की. जे गालातल्या गालात हसतात त्यांचे कसे दात दिसतील? त्याऐवजी हीच म्हण अशी पाडा. ही म्हण अशी तयार करा. कशी? जो हसेल त्याची अक्कल दिसेल. जो हसेल त्याची अक्कल दिसेल. बघा किती मस्त वाटते ही म्हण. ही म्हण निघाली तर मग घाबरून कोणी हसणारच नाही. असो, आता ही चौथी म्हण पहा. चौथी म्हण कोणती? अति शहाणा त्याचा बैल रिकामा. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. आता या म्हणीमध्ये बैलाला कशामुळे घेतलं तेच कळेना. प्राणी अनेक आहेत की हो. घोडा आहे, गाढव आहे, मग ही म्हण काढताना यांना बैलच कसा दिसला? बरं, या म्हणीमध्ये यमक देखील नीट जुळत नाही. शहाणा आणि रिकामा, अति शहाणा बैल रिकामा, कसं जुळवावं? समाधानकारक अशी ही म्हण नाही. त्याऐवजी म्हण कशी पाहिजे? अशी, अति शहाणा ना विचारी कोणा. अति शहाणा ना विचारी कोणा. जमलं ना? दुसऱ्यांचा सल्ला न घेता स्वतःचीच अक्कल वापरून कामे करतो तो असाच फसतो, हा त्याचा अर्थ. तर असो, अशा अनेक म्हणी अजूनही निघतील, पण आम्ही फक्त वानगी दाखल एवढ्याच म्हणी सांगितल्या. सारांश काय तर आपल्याला अनेक जुन्या म्हणींमध्ये थोडे बदल करून घेता येऊ शकतात.